सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटवारी ठेवोनिया करकटवारी ठेवोनिया तुळशी अर्घ कासे बेतांबर तुळशी अर्घ कासे बेतांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी अर्घ कासे बेतांबर तुळशी अर्घ कासे बेतांबर आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुळशी अर्घ कास बेतांबर तुझे अर्घ कास बेतांबर तुळशी हार गळा कास बेतांबर तुळशी हार गळा कास बेतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी रूपमणी विराजित विराजित तुळसी अर्घ कासे पितांबर ओ तुळसी अर्घ कासे पितांबर आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान तुळसी अर्घ कासे पितांबर तुळसी अर्घ कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
श्रीमुख तुळसियार गळा कासे पितांबर तुळसियार गळा कासे पितांबर तुळसिहार गळा कासे पितांबर तुळसी माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम राम जय जय राम। सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती
माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ माऊलिये माऊलिये हातीवर येई माऊलिये हजीवन तू माऊलिये हातीवर येई चरुणी राय हृदय माझा संचरणी राई हृदय माझ्या संचरणी राई हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ कामणे काही न मागो आणि तुला म्हणे काही न मागो आणि कामणे काही न मागो आणि तुला म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ बार घुमाई देव तो बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई एवढो बार घुमाई बार घुमाई सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रुक्माईच्या
पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम देई मज प्रेम देई मज प्रेम
काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठ्ठल 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 तुका म्हणे काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठल माझे डोळे जोड तुझे मूर्ती रुक्माईचा पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरदे संचारून राही हृदय माझ्या तुका म्हणे काही न मागू अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ महायोग पिठे तटे भीमरत्यम वरम पुंडरिकाय दातु मंदिर समागत तुष्टंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो ओ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी ओ पांडुरंग करू प्रथम नमन तुझर चरण संगतिया तुझर चरण संगतिया ओ पांडुरंग करू प्रथम नमन तुझर चरण संगतिया तुझर चरण संगतिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुम
अक्षरी मी कळा कुसरी काहीच नेणो बोलतो जीवचने अतिभाविकासी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी 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 कविता धनी शिकविता धनी वेगळाचे साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी बोलत साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखंड चाललेला हरिनाम सप्ताहामधील पहिल्या दिवसाची सेवा प्रथम दिवसाच्या सेवेला नेम आहे कुठला अभंग निवडावा की जेणेकरून सर्व वारकऱ्यांच्या पाठातला अभंग असावा ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचा सुद्धा पाठ असावा इतका सोपा सरळ सरळ अर्थ सांगणारा अभंग आहे हे सांगतात महाराज ते आपल्या जीवनावर बोलतात म्हणून आज गेली जवळजवळ किती वर्ष आहे महाराज आपल्या 25 वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाच्या सेवेपासून आज बी पहिली सेवा आहे बरं का महाराज गेली 25 वर्ष झाली ज्या वेळेला आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यावेळेला आमचे हरिभक्त पारायण स्वर्गवासी काका महाराज टेंगले यांच्या कृपाशीर्वादानं ही सप्ताहाचं नियोजन झालं आणि जी सुरुवात झाली आमचे अरुण महाराज दरेकर असतील माझे गुरुवर्य निवृत्ती बापू थोरात वैकुंठवासी आणि आज असणारे हयात असणारे लक्ष्मण महाराज मेमाणे बरं का यांच्या सानिध्यामध्ये भजनाचं अंग झालेलं कुठली बी गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही आणि एवढं कार्य करत असताना सुराला ज्यावेळेला मी लागलो ज्यावेळेला कळालं आमच्या महाराजांना हे सुरात गाते त्यावेळेला ते मृदुंगाचार्य होते बरं का तुम्ही पाहिलं का नाही मला माहीत नाही निवृत्ती अण्णा थोरात की मृदुंग वाजवायला अत्यंत सुंदर आणि त्या सुरात असं एकदा सूर मिसळला की महाराजांना लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस करू भोजन पंगते संताचे संगते सर्व काळ वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायणीनो गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंद आवडीने जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे हे वर्णन आहे मानवी जीवनामध्ये ज्यावेळेला आपण भजनाची सुरुवात करतो रामकृष्ण हरीनं रामकृष्ण हरी झाला ध्यानाचा अभंग झाला रूपाचा अभंग झाला
आणि निरूपणाच्या अभंगामध्ये महाराज काय सांगतात याच्यावरती आपल्याला बोलायचंय. विठ्ठल सदा माझे डोळे जडत तुझ्या मूर्ती. महाराज म्हणतात मानवी जीवनाला 2 डोळे आहेत. माणसाला पाटील 2 डोळे आहेत. बरं 2 डोळे पशुलाही आहेत, पण त्याला भजन करता येत नाही. भजन जे करता येतं कुणाला येते? माणसाला. बरं डोळे नसताना सुद्धा भजन करता येतं. काय होतं, काही माणसं जन्माला येताना 2 डोळ्यांना आंधळे असतात. 2 डोळ्यांना आंधळे असणाऱ्या माणसाला आपण काय म्हणतो? आंधळ आहे. पण ते जन्मताच आंधळ असेल तर माऊली महाराज त्याला काय म्हणायचं? जन्मांध. म्हणजे जन्मताच आंधळ आहे, त्याचा कुठल्याही दवाखान्यामध्ये विलाज होत नाही. आता ते जन्मताच आंधळ आहे. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही तर म्हणता की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रुक्माईचा पती सोयरिया. मग हे जन्मांध का जन्माला आलं? देवानं 84 लक्ष योनीतनं एकदा याला जन्माला घालायचे, आणि एवढं सर्व असताना हे 2 डोळ्यानं आंधळ का जन्माला आले लेकुळे महाराज? काय कारण असेल तसं नाही का? मी बऱ्याच वेळा सांगत असतो की अभ्यास करून कीर्तन करावं लागते. नामदेव महाराज म्हणाले, नंदा दीपाचे तेल जे चोरीती, अंधत्व होऊन जन्मा येती. हे नामदेव महाराज बोलतात, बाबा मनुष्य जन्माला आला, मंदिरामध्ये तेल जर ते समयला इथं आलं आणि ते तेल जर चोरलं गेलं तर पुढच्या जन्मामध्ये तुला नरदेहाची प्राप्ती होईल, पण 2 डोळ्याने तू आंधळा होशील. मग मला सांगा, आंधळ जन्माला येणं चांगलं आहे का? हां, मानवी जीवनामध्ये डोळे किती महत्त्वाचे आहेत. बरं, ह्या डोळ्यांनी आपल्याला सृष्टी पाहता येते. एक आंधळ उभं राहिलं पंढरपूरला मंदिरामध्ये दर्शनाला. आता दर्शनाला लाईन एवढी मोठी, 4-4 तास नंबर लागतो. असं मागं पुढं लोकांनी पाहिलं, ते आंधळ असं काठी हातामध्ये घेऊन दर्शनाला उभं होतं. काही मंडळींनी विचारलं, बाबा तुम्हाला 2 डोळे नाहीत, काय पाहणार तुम्ही देवाला? तेव्हा तो म्हणतो, मी जरी देवाला पाहणार नसलो तरी तो तरी मला पाहिजे नाही का? तो पाहणार आहे ना. तो किती चतुर आहे महाराज. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्य ठिकाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा, तो शिरोमणी, गुण लावण्य ठिकाणी, मुकुट सकळा मणी, कुंभार म्हटले. देवाला काय म्हटले? कुंभकार. संस्कृत शब्द आहे कुंभकार, पण अपभ्रंश होऊन त्याचा झाला कुंभार. तो इतका चतुर आहे की एकासारखा एक बनवला नाही. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, आणि एवढ्या सृष्टीवर एवढा जीव राहत असताना सुद्धा एकासारखा एक आहे का पाटील? प्रेमजी पाटील, मनुष्य एकासारखा एक अजिबात नाही. प्रत्येक माणसात काहीतरी वेगळेपण आहे. म्हणजे घडवणारा तो कुंभार कसा आहे? त्याच्यामध्ये एक कलाकार जन्माला आला, लेकुळे महाराज. इतका कुंभार मूर्तिकार जन्माला आला, त्यानं स्वतःच्या 10 मूर्ती एकसारख्या बनवल्या स्वतःच्या, आणि 10 मूर्ती बनवल्या एका लाईन मध्ये. तो असा मध्ये उभा राहिला, म्हणला बघू आता यम मला कसा न्यायला येतो. एकसारखे आहेत ना. यमाला सुद्धा चिंता पडली, खाली आला. 10 मूर्त्यामध्ये हा उभा आहे 11वा, पण एकसारखं काहीच फरक नाही. त्याने एका मूर्तीला असा हात लावला, ती निर्जीव होती. कसं सजीव हा उभा होता त्याच्यामध्ये, पण यमाला चिंता पडली, मी निर्जीवाला हात लावले, हा अजून कळत नाही मला हा कसा असेल.
घडवणारा कसा असेल. मग त्याला चिंता पडली, म्हणजे याला न्यायचं तर आहे, पण हा कसा सापडेल आता. बरं दुसऱ्यांदा हात लावता आपली चुकबुल होऊ नये. त्यानं विचार केला, सगळ्या मूर्तीकडं पाहिलं माऊली महाराज, आणि सगळ्या मूर्तीकडं पाहिलं, म्हणला कोण मूर्तिकार आहे. एवढ्या मूर्ती व्यवस्थित बनवलेत, पण एक चूक केली. म्हणला एक चूक केली. हा आता यानं गप बसावं ना. म्हणला काय चूक झाली. यम म्हणला एवढीच चूक झाली. विठ्ठल म्हणजे ज्या दिवशी तो आपल्याला न्यायला येणार आहे त्या दिवशी निघायचंय हे ध्यानात ठेवायचं. म्हणून आमचे तुकोबाराय म्हणतात, तू कामने क्षण क्षण जातो काळ, तू कामने क्षण क्षण जातो काळ, तो कामने क्षण क्षण जातो काळ, तो कामने क्षण क्षण जातो काळ. गोडी त्याला साळ, गोडी त्याला साळ अंतरेल, तेथे माझे म्हणा होई पक्षीराज, तेथे माझे म्हणा होई पक्षीराज. होई जरा जार, होई जरा जार, तेथे माझे म्हणा होई पक्षीराज, तेथे माझे होई तेथे माझे म्हणा होई पक्षीराज. साधावया काज तृप्तीच्या. महाराज वर्णन करतात, तुका म्हणे क्षणा क्षणा जातो काळ. प्रत्येक क्षणाला काळ टपलेला आहे, पण त्याच्यातून जोपर्यंत म्हणले मी सावध आहे तोपर्यंत देवा एक कर, ही गोडी माझी अंतरू देऊ नको. तेथे माझे म्हणा होई पक्षीराज. साधावया काज तृप्तीच्या. मुळीच्या बीज दाखविली गोडी, लवकरची जोड झाली याची. हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पे भार ओलवली. हे हरिनामाची वेल आहे, आज आपण लावलेली आहे. लावली म्हणजे पहिले कीर्तन म्हणजे ही वेल लावली आज. आता ही लावल्यानंतर हळू 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 ती अशी वाढणार आहे. ती वाढत गेल्याच्या नंतर काही दिवसानंतर त्याला फळं आणि फुलं लागणार आहे. आणि लागल्याच्या नंतर महाराज म्हणतात, तेथे माझे मना होई पक्षीराज. साधावया काज तृप्तीचिया, मुळीचिया बीज दाखविली गोडी, लवकरची जोड झाली याची. म्हणून ही जोड आहे आपली वैष्णवांची जोड आहे बरं का. महाराज म्हणले नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, वैष्णवांची जोडी, संकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोटी गेली त्याच्या, पापे अनंत कोटी गेली त्याच्या. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. कुणाची जोडी केल्यावर? वैष्णवांची. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. ह्या वैष्णवाच्या संगतीत आल्याच्या नंतर अनंत जन्माची पाप नाहीशी होतात. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह करायचा, की कमीत कमी आपल्याला वर्षातनं 7 दिवस का होईना ते नामस्मरण करता यावं. यासाठी भगवान परमात्म्याने हे मुख दिले आपल्याला. काय काम आहे मुखाला? महाराज म्हणजे हाती काम मुखी नाम ऐशी साक्ष बहुतांची.
मुखानं सतत नामस्मरण करावं. हे 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना सततम कीर्तयन्तो मा यथचतुर्वर्ताः नमस्यत्युष्मा भक्त्या नित्युक्ता उपासते तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रचिताचे. जे नामचे नाही ते पापाचे आईसे की. माऊलींना विचारलं त्यासाठी ज्ञानी मनुष्य पाहिजे का? माऊली पहिल्या अध्यायामध्ये बोलतात, एरवी तरी मी मूर्खो. 56 भाषेचा केलासे गौरव, पण ते काय बोलतात? एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वल. जो सर्वज्ञचा बोलवा, तो यादव कुळीचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलला. का बोलला? का ते पांडवांनी कधीही संगत सोडली नाही. म्हणून माऊली बोले, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक ज्ञानदेव म्हणे व्यासाची अपूर्ण. ज्ञानदेव म्हणजे व्यासाचा खून, ज्ञानदेव म्हणजे ज्ञानदेव म्हणे व्यासाची अपूर्ण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची अपूर्ण. वारकऱ्याची संध्या म्हटलं की हरिपाठ पाठ पाहिजे. नसला पाठ तरी पुस्तक घेऊन कोण आपण नाही का पाठ होतो. पाठ होत नाही असं नाही. आमचं कसं होतं माहिती का, पाठ आहे पण पुढं मला येत नाही. प्रत्येकाचा काहीतरी गुण कमीच असतो. आता लेकुळे महाराज पहिलं वाजवायचे, आता कीर्तन करतात. चांगली गोष्ट आहे, पण त्याचं कारण आहे ना, लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे. दीन रजनी हाचे धंदा गोविंदाचे. ही अवस्था आहे म्हणून ही व्यवस्था आहे. इंगले महाराज नवनाथ गेली 25 वर्ष आपण सानिध्यात आहे. एकेकाळी शबन माडकून यायचे काकाच्या काळात, त्यावेळेला हरिपाठ त्यांच्याकडे असायचा. त्याच्यानंतर बराचसा काळ मध्ये गेला आमचा. बरेच दिवस झाला आमची गाडी भेट होती. पुन्हा एकदा भेट झाली. ते एक महाराज आमच्या सानिध्यामध्ये तयार झालता. आता नाव सांगत नाही तसं बरं का. इतकं वर गेलं, पण पुन्हा त्याला कळून चुकलं हे सोपं नाही. परमार्थ हे पुढा सुळावरची होळी. परमार्थ नव्हे लोकुराच्या गोष्टी. ही सहजासहजी होत नाही बाबा, याला घासावं लागते. हा, रात्रंदिवस घासावं लागतं, रात्रंदिवस. तेव्हा कुठं थोडंसं जमतं. मग महाराज म्हणले, एकदा जमलं ना मग घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. पण एवढं असताना सुद्धा एक संत दोन्ही डोळ्यानं आंधळ जन्माला आलं. महाराज गुलाबराव, हा, ज्यानं माऊलीची मूर्ती बनवली किंवा चित्र रेखाटलं नाही का, काय म्हणतात त्याला, प्रज्ञाचक्षू. हा, त्यांनी पहिल्यांदा माऊली कशी आहेत हे आंधळ्या माणसानं चित्र काढलं. किती विशेषता आहे. मग दुसऱ्या आंधळ जन्माला आलं सूरदास. ते दोन्ही डोळ्यानं आंधळ होतं. त्यानं परमार्थ मोठा केला. त्याच्यानंतर आणखी एक आंधळ जन्माला आलं. त्याचं नाव बाबुराव हरी देवडीकर. ज्यानं 4,500 अभंगातनं 4,092 अभंगात निवडून काढले. एवढेच म्हणला तुकोबरायांचे अभंग. ती कुणी निवड केली? एका आंधळ्या माणसानं. ते ब्राह्मण कुळात जन्माला आलं. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. नाही तर महाराज म्हणले, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, कोण रांड त्यास प्रसवले. महाराज बोलतात, ब्राह्मण कुळात जर जन्माला आला आणि तुला जर स्नान संध्याचं महत्व कळालं नाही
तर तुला कुठल्या रांडेने जन्म दिला म्हणले. मग महाराज म्हणले ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. मग ब्रह्मविद्येचा अभ्यास करण्यासाठी असं रात्रंदिवस अभ्यास करावा लागतात. हे लेकरं तयार होतात. कसे नाचतात? आम्हाला नाचा येत नाही असं प्रयत्न करतो, पण तुम्ही सांगितलं नाचू नका महाराज तुमचं काहीतरी झाले नाही का. मानवी जीवनामध्ये माणसाला कधी रोग होईल सांगता येत नाही. शरीर रोगाचे भांडार. पण महाराज त्याच्या पुढे बोलतात शरीर उत्तम चांगले नाही का. शरीर कसं आहे? उत्तम आहे. सकाळीच बोललो बर्वे नीट उत्तम. हे कसं आहे? बरव आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केलं शरीर उत्तम चांगले. पण चुकीचा माल त्याच्यात टाकला की शरीर रोगाचे भांडार. पण महाराज म्हणले तो रोग सुद्धा जाईल. भव रोग ऐसे जाय अनिक काय छुल्लेके. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. हा ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांच्या संगती सर्व काळ ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांच्या संगती सर्व काळ सर्व काळ. ब्रह्मरस करू भोजन पंगती. आता ब्रह्मरसाची पंगत आहे. कार्यक्रम झाल्यावर मग पहिल्या दिवस म्हणून मला सांगावं लागतं किती खावं. लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे. भोजन करावे परमित. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु बाशर. त्याच्यापेक्षा मला वाटतं चिरंजीवी पद वाचावं. नाथ महाराज म्हणले एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. याला वैष्णव म्हणायचं. या अवघड आहे सगळं. म्हणून आम्ही जेवढं जमतंय तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आता हे सगळ्याच गोष्टी आपल्याला अवगत होत नाहीत, पण जेवढं जमतंय तेवढं तरी. मग महाराज म्हणले ते आंधळ जन्माला आलं. कोण? देवडीकर. कुठे जन्माला आलं सांगू का? पुणे ते सोलापूर रस्त्यावरती मोडणीम नावाचं गाव. आणि त्या मोडणीम नावाच्या गावाच्या अलीकडे एक देवडी पाटी आहे. तिथून आत 3 किलोमीटरवरती देवडी नावाचं गाव. आणि त्या ठिकाणी ते ब्राह्मण कुळात जन्माला आलं. त्याच्या आईनं त्याला पाहिलं. म्हणले बाबू अरे 100 जन्म असे माणसाचे व्हावे लागतात. किती? 100. आणि 100 जन्म झाल्याच्या नंतर जर त्याच्या हातून ज्ञानदान घडलं तर 1 जन्म ब्राह्मण कुळात मिळतो. किती जन्म? 100 जन्म. आणि एवढे जन्म होताना त्यानं जर ज्ञानदान केलं तर पुढचा जन्म ब्राह्मण कुळात आहे. आणि म्हणले तू ब्राह्मण कुळात जन्माला आला, दोन्ही डोळ्यानं आंधळ, बाबू तू काय पाप केला असेल रे बाबा. त्यावेळेला बोलले गेले नामदेव महाराज नंदा दीपाचे तेल जे चोरीती अंधत्व होऊन जन्मा येते. मग हे पूर्वजन्मामध्ये तेल चोरलं मंदिरातलं की या जन्मामध्ये दोन्ही डोळ्यानं आंधळ जन्माला यावं लागतं. मग लोक आम्हाला विचारतात महाराज एवढं सुंदर मुलं आहे हो, नाकी डोळे छान, रंग गोरा गोरा पान, पण याचे दोन्ही डोळ्याने हे आंधळ का जन्माला आलं? मग त्यांना सांगावं लागतं हे पूर्वजन्माचं पाप आहे. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले. आणि तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. मग ते पाहण्यासाठी डोळे पाहिजेत का नको? मग डोळे किती महत्वाचे आहेत. ह्या डोळ्यानं महाराज एकदा काय झालं ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या गोरोबा काकाकडे तेर गावी 10-12 गाढव होती. गाढव कशासाठी? माती वाहण्यासाठी. गोरोबा काकांना काय काम नसलं की गोरोबा काका काय करायचे त्या गाढवांना असं चरायला सोडायचे. चरायला सोडल्याच्या नंतर योगायोगानं 12 नक्षत्रामध्ये एक नक्षत्र आहे त्याचं नाव स्वाती नक्षत्र.
पावसाळ्यात जर ते स्वाती नक्षत्र माळावर पडलं तर माळावरचं गवत गोड होतं बरं का. आणि त्या गवतावरून ते खाणारे प्राणी हलत नाहीत, इतकं ते गवत गोड लागते त्यांना. म्हणून काय वेळेला माणसं म्हणतात बघा ते कसे चरताय, त्याचं कारण आहे ते कसं असतं, अत्यंत गोड झालं असतं स्वाती नक्षत्र पडलेलं असतं. स्वाती नक्षत्र जर चुकून समुद्रावर पडलं, शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती तयार होतो. तेच नक्षत्र विहिरीत पडल्यानंतर विहिरीचं पाणी गोड होतं, आणि ते नक्षत्र शेतात पडलं तर धनधान्याची भरभराट होते. पण महाराज सांगतात तेच नक्षत्र सर्पाच्या मुखात पडलं ना त्याचं विष होतं, विषस्त आहे. असं स्वाती नक्षत्र पडलेलं ते गाढवाशी चरत असताना 10-12 गाढवामध्ये एक आंधळं गाढव होतं बरं का मेजर साहेब. आंधळं गाढव होतं, आंधळं. त्या आंधळं गाढव काय करायचं, चरताना शेजारच्या गाढवाला असं धक्का द्यायचं बरं का. नवनाथ महाराज काय करायचं, शेजारच्या गाढवाला धक्का द्यायचं, चरता चरता पुन्हा इकडच्या गाढवाला धक्का द्यायचा. ते गाढव म्हणायचे आंधळं ते आंधळं गपगुणाने चरत बी नाही म्हणायचे. काय कारण आहे असं, तर त्याचं कारण काय होतं महाराज माहिती का, स्पर्श ज्ञान त्याला चांगलं होतं. ते धक्का का द्यायचं, त्याला कळावं की आपण यांच्या सानिध्यात आहे, वैष्णवा संगती. तसं त्याला वाटतं आपण गाढवांच्या संगतीत का होईना पण असावं. ते गाढवच होतं ना. मग ते गाढवाच्या संगतीत असताना झालं काय, दुपारची वेळ झाली. लेकुळे महाराज जशी दुपारची वेळ झाली निघाली. आता संध्याकाळच्या 6 वाजल्या, दिवस मावळतीला गेला, आणि ते आंधळं गाढव जे होतं ना चरता चरता धक्का द्यायचं विसरलं. ते चरता चरता रामलिंगच्या डोंगराकडे गेला. आता उंच डोंगर होता कडा, आणि जसं सूर्याची किरण बंद झाली तर तसं जाणवलं की सूर्य मावळला वाटतं. हिंसक प्राण्यांचा आवाज येऊ लागला. तेव्हा ते विचार करू लागलं, सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबा. ते बी नामस्मरण करू लागलं, पण त्याचं नामस्मरण केलं आपल्याला कळत नाही. ते विचार करत असताना योगाने विठ्ठल 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 विठ्ठल. ते आंधळं गाढव काय झालं महाराज, धक्का द्यायचं विसरलं. संध्याकाळची वेळ झाली आणि त्याला वाटलं आता काय करावं, म्हणते विचार करत असताना सांज वेळ झाली आणि तिथे एक घुबड आलं. त्या घुबडाला रात्रीचं दिसतं. त्या घुबड्याने विचारलं, म्हणले हो गाढव दादा घरी जायचं नाही का, काका वाट पाहत असतील. त्याला वाटलं कोणीतरी आपल्या जीवाभावाचं आलेलं आहे. मग त्यानं आपला जो काय आहे तो विषय सांगितला. म्हणला मी आंधळा आहे, दोन्ही डोळ्याने मला दिसत नाही, काय करू. ते घुबड म्हणलं मला दिसतंय, मी तुमच्या पाठीवर बसतो. ते पाठीवर बसलं आणि उरुळी पुन्हा असा रोडने प्रवास चालू झाला. आता हे प्रवास करता करता रात्र निघून गेली. आणि झालं काय, जसा दिवस उगवला सूर्याची कोवळी किरण त्या गाढवाच्या अंगावर पडल्याबरोबर गाढवाने सांगितलं खाली उतर. गाढव आंधळं गाढव म्हणलं खाली उतर. आता त्यावेळेला झालं काय महाराज, घुबडाचे डोळे गेले. का त्या घुबडाला रात्रीचं दिसतं, दिवसा दिसत नाही. आता वरचं आंधळं खालचं आंधळं. वरच्यानं सांगितलं मला 1-2 मिनिटाच्या अंतरावर गेलं की काकाचं घर येते. जसं ते निघालं तसं पुढची दरी आली आणि पुढचा पाऊल पडल्याबरोबर दोघांचाही पडून मग आमचे महाराज म्हणतात, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात एक मागे पुढे. म्हणून चालताना डोळस माणसाच्या संगतीत चालावं. मग आंधळ हे जन्माला आलं कोण, बाबुराव हरी देवडीकर. ते इतकं आंधळं ब्राह्मण कुळात असल्यामुळं झालं काय, रोज स्नान संध्याचं महत्त्व, गीता पठण घरामध्ये चालायचं. आणि त्या गीता पठणामुळं त्याचे 700 श्लोक मुखोद्गत झाले वयाच्या 9व्या वर्षी. वयाच्या 9व्या वर्षी 700 श्लोक त्याचे मुखोद्गत झाले. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आणि मग त्या आंधळ्याला घरच्या माणसांनी एक डोळस मनुष्य संगती दिला आणि आळंदीला पाठवलं. आळंदीला आल्याच्या नंतर माऊलींच्या त्या आजान बागेमध्ये बसून चाललेली ज्ञानेश्वरीची पारायणे कानावरती पडली आणि ऐकून ऐकून ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. मग झालं काय महाराज, तुकोबरायांचे जे ग्रंथ भांडार भंडारा डोंगरावर होतं
तिथं जाण्यासाठी माऊली स्वप्नात गेले त्याच्या. म्हणले बाबू आता तुमचे 700 श्लोक ज्ञानेश्वरी मुखदगत झाली, तुम्ही उठा म्हणले भंडारा डोंगरावरती जाऊन तुकोबरायांची गाथा घेऊन या. ती गाथा घेऊन ते डोळस मनुष्याला संगती घेऊन गेला आणि ते गाथा घेऊन माऊलींच्या मंदिरात आले. माऊलीच्या मंदिरात आल्याच्या नंतर डोळस माणूस वाचू लागला. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, असं म्हणलं की ते आंधळं जळती उदबत्ती घ्यायचं आणि जिभेला लावायचं. भाजलं की समजायचं तुकोबरायांचा अभंग नाही, आणि नाही भाजलं तर तुकोबरायांचा अभंग. असं 4092 अभंग त्यानं जे निवडले ना, ते 4592 अभंगातनं 4092 अभंगांची निवडणूक केली आणि राहिलेल्या अभंगाला असा कंस केला आणि त्याला नाव दिलं शेपक अभंग. मग म्हणले शेपक अभंग कुणाचे सांगता येईल का तुम्हाला? कुणाला? आपल्या जवळचं गाव आहे सालू मालू पारगाव, बरं का. त्या गाथ्यामध्ये सालू आणि मालो नावाचे 2 कवी होते. ते म्हणले तुकोबरायांनीच काय अभंग करावे, त्यांनी स्वतःचे काय अभंग केले आणि त्या गाथ्यामध्ये घुसडवले. मग हे आंधळ्या माणसाने निवड केल्यावर ते अभंग बाजूला काढले. म्हणजे याचं काय करायचं म्हणले, राहू द्या पण त्याला कंस करा. एखाद्याची जमीन आपली दुसऱ्याच्या नावावर झाली की आपल्या नावाला कंस पडतो, तसं त्या नावाला कंस पडला. आणि ते ज्यांनी केले होते त्यांची सुद्धा मंदिरं पारगावला आहेत. सालू मालूची दोघांची मंदिरं आज आहेत. मग हे बी कवी होते, ते काही कमी नव्हते. पण महाराज म्हणले त्यांना झालं काय, वैष्णवाची संगत घडली नाही. त्यामुळे हे महाराज ज्या वेळेला आंधळा मनुष्य मंदिरामध्ये आला, निवड झाली, मग त्याची वावा झाली ना. आंधळ्या माणसानं 4092 अभंगाची निवड केली. मग त्या गाथ्यालाच नाव दिलं शुद्ध पारायण प्रत देवडीकर गाथा. मग त्याच्या जवळ एक दुसरं ब्राह्मण गेलं, त्याचं नाव गंगू काका शिरवळचे. त्या गंगू काकाने त्याला 10 ते 15 वर्ष आपल्या सानिध्यात ठेवलं. कशासाठी? गात जागा खात जाग होऊ नका. नाही तर काही माणसं खाण्यासाठी जागी आहेत. महाराज म्हणले बाबा जगावं कशासाठी हे कळावं. जगण्यासाठी खावं का खाण्यासाठी जगावं एवढं कळायला तरी पुष्कळ झाले नाही का. म्हणून आजची जी पंगत ज्यांची असेल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. का तर महाराज म्हणले मंदिरामध्ये जर पंगत दिली तर चित्रगुप्त त्या माणसाच्या नावाने ती पंगत लिहून ठेवतो, बरं का. ह्या मंदिरामध्ये जिथं ज्ञानदान चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, अशा मंदिरात जर पंगत दिली तर तेवढंच पुण्य फक्त चित्रगुप्त आपल्या नावाने लिहून ठेवतो. हा तीर्थक्षेत्राचा विषय. मग तीर्थक्षेत्रीचा एक जाण गावंडी सहस्र ब्राह्मण असे वर्णन आहे. मग नाथ महाराज म्हणतात बाबा 1000 ब्राह्मण इथे जीव घातले आणि तीर्थक्षेत्रात एक घातला तरी तेवढंच पुण्य प्राप्त होतं. म्हणून या मंदिरामध्ये जर तुम्ही अन्नदान केलं तर त्याचं पुण्य चित्रगुप्त लिहून ठेवतात.
आणि ते पुण्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंतच भूतलावर आपल्याला राहता येतं. ज्या दिवशी अन्नदानाचं पुण्य संपतं त्या दिवशी आपल्याला मरावं लागतं. जर अन्नदानाचं पुण्य संपलं नाही, तिसऱ्या मजल्याहून खाली पडलं तरी ते मरत नाही. बरं का, पाय मोडल नवनाथ महाराज, ते लंगडं होईल, पण ते मरू शकत नाही. का बरं? अन्नदानाचं पुण्य संपत जोपर्यंत नाही तोपर्यंत जगावं लागतं. मग महाराज अखंड हरिनाम सप्ताह आहे. पहिल्या दिवशी विनापूजन झालं की लोक ठरवतात, बाबा आता संध्याकाळच्याला गाणारे वाजवणारे वैष्णव येणार आहेत, मग त्यांना पंगत घातली पाहिजे. मग ती पंगत घालण्यासाठी कुणाकडे तरी जावं लागतंच ना. कार्यकर्ते विचारतात कुणाची पंगत घालायची, कुठल्या वस्तीची घालायची, हे ठरलेलं असतं आपलं. मग ती पंगत मागण्यासाठी जातात. मग पंगत कुणाकडं मागावी, त्याला देण्याची पात्रता लागते, नाही का? म्हणजे काहींचं देण्याची इच्छा असते पण स्वतःच्या हातात काय नसतं, दुसऱ्याला विचारून. महाराज म्हणले तसं नाही, स्वतःची देण्याची पात्रता लागते. ते गेले एका सावकाराकडं आणि सावकाराला पंगत मागितली. तर सावकार म्हणला मला घ्यायचं माहीत आहे, बरं का, पण द्यायचं माहीत नाही. का तर पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये सावकार असायचे, बँका नव्हत्या, तेवढ्या लोक सावकाराकडे जायचे. मग गावामध्ये सावकार असावा का नसावा? असला पाहिजे, पण तो जाणकार पाहिजे. हां, तो त्याला कुणाचं लग्न असलं, मुलीचं लग्न आहे बाबा, 10-5 हजार रुपये लागले तर त्याला तो देणारा असावा. पण तो सावकार काय करायचा, रोज काही दिलं तरी संध्याकाळी हिशोब करायचा. तर सावकार लोकांना सारखं मोजायची सवय असते. तर संध्याकाळी हिशोबाला बसलं. त्यानं काय केलं, ते कार्यकर्ते आल्याच्या नंतर म्हणले भजनी आहेत, वैष्णव आलेत, मग काहीतरी दिलं पाहिजे. पण म्हणला मला तिला विचारावं लागतं, तसं देता येत नाही. मग त्यानं बायकोला विचारलं, म्हणला ते वारकरी आलेत, टाळकरी आहेत, गाणारे आहेत, आज पहिला दिवस आहे, काहीतरी द्यावं लागतं. ती म्हणली द्या शेरभर धान्य. किती? 1 शेर. आता त्या सावकारानं शेर भरला कणगीमध्ये आणि तेवढंच धान्य दिलं. ते कार्यकर्ते म्हणले अहो पंगत घालायची एवढ्यानं काय होईल? अहो मला हे सुद्धा पावतं, हे भाग्य समजा. हां, मग ते धान्य घेऊन कार्यकर्ते म्हणले कुठं भवानीला नाट लावता, चला. आले, दळून आणलं. त्याच्या संध्याकाळी गाण्याचार्य मृदुंगाचार्य जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी ते हिशोबाला बसले सावकार. म्हणला कधी नाही दिलं शेरभर गेलं, बरं का. असं लिहिता लिहिता त्याला दरारून असा घाम फुटला, झटका आला, तसं ते मेलं. महाराज मेल्याच्या नंतर यमाच्या नोकरांनी त्याला उचललं आणि डायरेक्ट त्या दरबारामध्ये नेऊन उभं केलं. स्वर्गामध्ये कोर्ट आहे, त्या कोर्टात नेऊन उभं केलं. यमराज असे पुढं उभे होते, भगवान विष्णू जज आणि चित्रगुप्त वकील. यादी काढली. मनुष्य जन्माला गेल्याच्या नंतर कधी काय दान केलंय का बघा म्हणले. सगळी यादी पाहिली. म्हणले शेरभर धान्याचं पुण्य. किती? 1 शेरभर धान्याचं पुण्य आहे म्हणले. भगवान म्हणले याच्या 84 लक्ष योनी चुकवा आणि मनुष्य जन्माला पाठवा. अहो म्हणले असं कसं? अहो म्हणले ते कोण जेवले? साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. हा दिवाळीचा सण आहे आपल्यासाठी. महाराज म्हणले साधू संत जेवलेत ना, याच्या सगळ्या योनी चुकून याला मनुष्य जन्माला घाला. म्हणले पण आता कुणाच्या पोटी घालायचं? जन्माला घालायचं, पण कुणाच्या पोटी घालायचं? म्हणले लग्न सोहळ्यामध्ये ज्यांची 15 लग्न एकत्र झाली त्यातल्या 14 जोडप्यांना मुलं झालेत आणि एक जोडपं गेली 15 वर्ष वाट पाहते, त्या बाईच्या पोटी याला जन्माला घाला. त्याचं माऊलींनी 11व्या अध्यायात वर्णन केले. हे असो वैसेची शेवटी, एकच व्याली वांझोटी, ते मोहाच्या त्रिपुटी नाचू लागे. त्या बाईचं पोट आलं. इतका आनंद झाला त्या बाईला की माझे तुकोबर आहे त्याचं वर्णन करतात. आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी, प्रेमा चाले हा प्रवाह, नाम वगलवला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला त्या बाईला. तो मुलगा झाला, तो सावकार तिच्या पोटी जन्माला आला. आल्याच्या नंतर ते मूल हळूहळू वाढायला लागलं. आता मूल झाल्यावर वाढणारच ना, नाही का? मूल झाले होते वाढणारच आहे. मग त्याचंही माऊलींनी पुन्हा 9व्या अध्यायात वर्णन केलं. माऊली म्हणले जवळ बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोळे. आयुष्य निमाल्या तुलेकडे ते ग्लानीची नाही,
जन्मलिया दिवसेंदिवस हो लागे काळाची ऐसे का करती उल्हास उभोती गुडिया तोरणे अगाम रहा बोलून न साहती आणि मेलिया परी रडती ऐसे असता जात गंस बने दर दरू सापे गिळू जातो आहे उभा की तो मास्या वेटाळी जीवा तैसे प्राणिया कवन लोभा वाढविती तृष्णा आहा कटकटाय खटे ये मृत्यू लोकीचे उफराटे येते जन्मला सी अर्जुना उचटे तू जडजडो निवहिला निग ये भक्तीचे वाटे लाग जेने पावसी अव्यंग निज धाम माझे माऊली महाराज हळू हळू असं वाढायला 9-10 महिन्याचं झाले होते पायानं रांगायला लागलं ना तळवेतळ हात टेकीत तळवेतळ हात टेकीत परमार्थाची धुंद आहे तळवेतळ हात टेकीत तळवेतळ हात टेकीत हो हात टेकीत भामचंद्र डोंगरावरची धुने एकांतात बसावं लागतं वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं बसल्याच्या नंतर महाराज म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रन खाती सर्प ही चिंतनाची जागा आजच्या काळामध्ये ज्यावेळेला 3-4 वर्षे आळंदीमध्ये अभ्यास झाला की 2 वर्षे अज्ञातवास म्हणून भामचंद्रावर राहावं लागतं नाही का अभ्यासाचे चिंतन करावं लागतं ना तिथं बसून जे केलेलं आहे तिथं चिंतन करावं लागतं मग एकांतात राहून असं ते पुन्हा 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 चिंतन करावं लागतं मग त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर जी काय धून कानावर पडते त्यातली ही धून आहे मग त्याला गाणं येण्यासाठी महाराज म्हणले बाबा तुला भजनात आधी बसावं लागेल म्हणजे भजनाचं अंग असावं लागतं आमचे निवृत्ती अण्णा सांगायचे भजनाचा टाळ यावाला फिट होईल तिथून पुढे बघू रात्र रात्र भजनाला बसायचो आम्ही एकच अभंग म्हणायचा पण भजनाला बसायचं मग अभंग कुठला म्हणायचा म्हणे तुम्ही सांगा सेवितो हरस वाटितो आणि सेवितो हरस सेवितो
सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊन कराण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर जाता. मग महाराज म्हणले बाबा या ठिकाणी पंगत घालावी लागते. मग जेवढी तुम्ही पंगत मोठी घालाल तेवढं आयुष्य आपलं मोठं होईल. जेवढी पंगत छोटी तेवढं लवकर मरावं लागतं. हे मी सांगत नाही, नामदेव महाराज सांगतात. अन्न दाने दीर्घ आयुष्य, दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. पण कधी होईल? इथं पंगत घातली तर. नाही तर नुसत्याच पंगती जोडत राहिलं तर त्याला मग पुढच्या जन्मात जन्म मिळेल. वैष्णवाची पंगत या ठिकाणी खाल्ल्याच्या नंतर पण पुढच्या जन्मामध्ये मुका आणि बहिर जन्माला यावं लागेल. याचं कारण आहे इथं यायचं, पंगत जेवायची आणि पुन्हा म्हणायचं काय सांगितलं महाराजानं आपल्याच गावातला, त्याला काय कळतं. अशी निंदा केली की महाराज पुन्हा बोलतात, साधू संताची निंदा केली आणि भक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लादली. साधू संतांची निंदा केली, स्तुती नाही केली, वाचा पंगू झाले. एका जनार्दनी कृपा लादली. नाथ महाराज बोलतात, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. मी म्हणतो स्तुती करू नका पण निंदा तरी करू नका. नाही तर कोण गाणारा होता, कुठला महाराज होता, कुणी त्याला तारीख दिली, असला विषय नसला पाहिजे. कमीत कमी आपल्याला नाही काय करता आलं तर माऊली बोलतात, ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरीन धरोनी श्रीहरी जपे सदा. यासाठी या नरदेहाची प्राप्ती केली. मग देवाने हे दोन डोळे दिले आपल्याला. कशासाठी दिले? इंद्रियात पहिलं चरण सदा माझे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. ओ सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रघुमाईच्या पती सोयरिया, रघुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. रघुमाईचा पती सोयरिया, रघुमाईचा पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रघुमाईचा पती सोयरिया, रघुमाईचा पती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रघुमाईचा पती सोयरिया, अभंगाचा सरळ सरळ अर्थ, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रुक्माईचा पती सोयरिया. त्याचं रूपही गोड आहे, त्याचं नाम सुद्धा गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊले हाची वरदी, संचारुनी राहे हृदय माझे. विठोबा रखुमाई. हो दात आलेत ना आता. मग त्या बाईनं काय करावं महाराज? चंदनाचा पाठ त्याच्यावर त्या मुलाला बसवावं. हां, आणि गीत गावं. दीपिका मांडिले तुला सोनियाचे ताट, गडविला जडविला चंदनाचा पाठ, दारी आल्याल्यांची करी सोपे पाय वाटे, दारी आल्याल्यांची
ते गोड उचलून घ्या कसा माझा बाळ मटा मटा जेवी आवेशाने थोर करी नाही रांगता रांगता महाराज जसं शेरभर धान्याचं पुण्य संपलं तसं ते मूल गेलं. मग महाराज सांगतात अन्नदाने दीर्घायुष्य. ज्याची ज्याची 75-80 दाजी झाली समजायचं आपलं पूर्वजन्मातलं अन्नदानाचं पुण्य फार मोठे. आता आमचं बी भाग्य थोर म्हणायचं नाही का? थोर आहे ना. माणसं पहिल्या झटक्याला जातं, कुणी दुसऱ्या झटक्याला जातं, महाराज तिसऱ्या झटक्यात न माघारी विशेषता आहे. म्हणून हे पूर्वजन्माचं काहीतरी देणं असावं. आपण या मंदिरामधली पाया रचला आम्ही महाराज. हा मंदिराचा कळस केला. कळस परमार्थ जसा कळस झाला ना, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवाले. तसं ह्या परमार्थाचा पाया रस्ता रस्ता इथपर्यंत गेलो. भरारी आहे ना, म्हणून हे काहींना जाणवतं. आणि जाणवण्यामुळे ते काय म्हणले महाराज कुठं तुम्हाला मध्ये आधी टाकता, पहिला दिवसभर आहे. त्याचं कारण आहे ना, पाया भक्कम तर कळस भक्कम. बऱ्याचशा गावांना भावरापूर झालं, आष्टापूर झालं, आमचं खामगाव टेक, अशा बऱ्याचशा गावांना आमचं कीर्तन जे असतं ते पहिल्या दिवसाला असतं. बरं मला शेवटच्या दिवसाचं बी येतं. तुम्ही बघितलं सकाळी स्टेटसला. आज काकडा समाप्ती होती आणि शेलारवाडीला काल्याचं कीर्तन होतं माझ्याकडं बरं का. मग त्या काल्यामध्ये मी विषय मांडला काकडा का करायचा. आता काकडा समाप्ती झाली ना, काहींची काल झाली, काहींची आज झाली. काकडा समाप्ती का कर म्हणजे सांगता का करायची. तर काकडा सांगता करताना काय दान करावं. आज तुम्ही बघितलं असेल मंदिरामध्ये दीपदान. आजच्या कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व काय आहे तर दीपदान करावं लागतं. ज्यांनी ज्यांनी कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकडा केला त्या मंडळींनी इथं कमीत कमी 10-5 पंत्या लावाव्या लागतात. त्याचं कारण दीपदान केलं की डोळ्याला कुठलाही त्रास होत नाही. काचबिंदू मोतीबिंदू हे जातात, परंतु त्यानं दीपदान केलेल्याचं पुण्य लाभतं. म्हणून भीमाशंकरची कथा आहे. कुठली भीमाशंकरची की भीमाशंकरला एक त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता. इतका उन्मत्त झाला की भगवान शंकराने त्याला एका त्रिशूळामध्ये त्याचा कंठ उडवला. तेव्हा त्याच्या दोन्ही पत्न्या विधवा झाल्या. त्यांची नावही सांगतो, डंकिनी आणि शंकिनी. मंदिरात गेलं की भगवान परमात्मा सांगतो माझं दर्शन घेण्याच्या अगोदर हिचं दर्शन घ्या. ह्या 2 पत्न्या आहेत त्रिपुरासुराच्या, त्या 2 आहेत त्या डंकिनी आणि शंकिनी. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय महादेवाचं दर्शन घेता येत नाही. त्याचं कारण की कार्तिक पौर्णिमेलाच त्या त्रिपुरासुराचा वध केला आणि त्या ठिकाणी ते मंदिर असं दीपदानानं लखलखीत केलं. म्हणून महाराज म्हणतात की बाबा ज्याला ज्याला डोळ्याला कुठला त्रास होऊ वाटत नाही अशा माणसानं कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं पाहिजे. म्हणून तो आजचा दिवस आहे किंवा कालचा दिवस आहे. आजही काहींनी दीपदान केले, काहींनी काल केले आणि काकडा सुद्धा काय केला सोडला ना. मग विसर्जन केल्याच्या नंतर महाराज म्हणले आजचे सांगता असताना त्या ठिकाणी मग अन्नदान व्हावं लागतं. मग आजच्या दिवसाला ज्यांनी ज्यांनी काकड्याची सांगता केली तिथं अन्नदानाची पंगत मोठी असते. आपला योग असा की त्या दिवशी आपली सप्ताहाची सुरुवात आणि त्या सुरुवातीला पहिला अभंग निवडला सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुक्माईचा पती सोयरिया. या अभंगावरती मला जसं जसं जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून झालेल्या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी सर्व खामगावटे ग्रामस्थ पंचकृषीतून आलेली सर्व भाविक मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर